तुझ्या आतमध्ये येण्याची हिम्मत कशी झाली? नाही, बघायला आले होते. तुझ्या अंगात काळीज आहे का निस्ती हाडम असं शिल्लक राहिलेत? म्हातारे, माझं डोकं सरकवू नको. हा, अरे शरम वाटली पाहिजे रे तुला. ती मुक्ता धावली नसती ना तर तू जित्ता राहिला नसतास. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा जीव वाचवला. तिला बघायला जायला सुद्धा तू तयार नाहीस. मला अक्कल शिकवायची ना. मी काय करायचं काय नाही करायचं तू नाही शिकवायचं मला. इतकं वंगाळ वागू नगस रे. म्हणलेलंच आहे, अन्नदाता आणि जीवनदात्याला कधी इसरायचं नाही. नाहीतर पुढच्या संकटाच्या येळी दैव आपल्याला इसरतं. तुझा मान सन्मान जरा बाजूला ठेव आणि खोली बाहेर पड. जाऊन जरा तिची विचारपूस कर. तू निघत आहेत ना. कोणा जर आतमध्ये आलीस ना तर परिणाम फार भयंकर होतील. खरंय, ह्या जन्मात देवाला तुला दगडच बनवायचं होतं. चुकून माणसाच्या जन्माला घातला बघ. चल निघ. सगळ्यांना तोंड फुटले. मला विचार करायला सुद्धा वेळ देत नाहीये. मी जे काही पाहतोय, मला जे काही दिसतंय ते मात्र कोणालाच कळत नाहीये. हा, त्या मुक्ताने माझा जीव वाचवला खरा, पण नळाचा एवढा स्फोट कसा काय होऊ शकतो? त्याच्यावरती कोणी आणखीन स्फोटक टाकली होती की काय? तो स्फोट झाला की केला गेला. म्हणजे मला मारण्याचा डाव आखला गेला होता. मुक्ता दादांना वाचवायला गेलीच कशी तेच तर कळत नाहीये ना. सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली. ते तर झालंच, पण दादा आता हे प्रकरण हातात घ्यायला बसलेत. म्हणजे दादांना वाटलं असणार आहे की आपल्या विरोधात कोणीतरी कट रचलाय आणि तो कोण याचा शोध ते नक्की घेणार. अरे बाप रे, त्याचा शोध घेणार म्हणजे त्याच्या तळाशी जाणार. आणि तळाशी तर आपण दोघी बसलोय. दादांना तिथपर्यंत जाण्याची गरजच नाहीये. ही मुक्ता बरी झाली की स्वतः जाऊन सांगेल. ती कसली सांगते? तिला काय माहित की हा कांड आपल्या दोघांचा होता म्हणून? मामा, ज्या अर्थी ती दादांना वाचवायला आली ना, तिला नक्की माहित असणार की आपलंच आहे हे. फार शाणी आहे ती, किंवा किमान तिला कुणकुण तरी लागलीच असणार आहे. अरे बाप रे, म्हणजे लवकरच आपली चांबडी सोडली जाणार आहे. मी काय म्हणतो युवराज, आपण दाजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा प्लॅन तुमच्यासाठी नव्हताच, तर मुक्ताला संपवायला होता, तर त्यांचा विश्वास बसेल आपल्यावर? काही सांगता यायचं नाही मामा. अरे बाप रे, नाही तरी पण मला हेच योग्य वाटतंय. आपण दाजींना भेटूया आणि सर्व काही सांगून टाकूया. माया एवढीच तुझी माया आहे माझ्या मुक्तावर. तू आजीव आहे तिच्यावर. तिची काळजी घे. तिला काय होऊ देऊ नकोस. तुझ्या आवडत्या लेकरावर वाईट वेळ येऊ देऊ नकोस ग. आई, आज ज्या देवा घरी गेला होता तेव्हा तू म्हणाली होतीस की देवाला ते आवडतात म्हणून त्यांनी बोलवून घेतलं. मग आता देवीला आपली मुक्तता आवडती, मग देवी तिला तिच्या गजा, काय पण नको बोलू. देवीला नाही आवडत ती. आई काय पण बोलती. बाळा, आईला पण माहिती आहे मुक्तावर तिच्या एवढंच प्रेम करणारी लई माणसं इकडे. ते तिला कुठंच नाही नेणार.
आपल्या जवळच ठेवणार आहे. एवढं सगळं झालंय तरी तुम्ही तिचा द्वेष करायचं काही सोडू नका. सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं म्हणताय तुम्ही? का? मग काय झालं? सरकारी दवाखान्यात उत्तम बर्निंग वॉर्ड्स असतात. नाही, सरकारी दवाखाने उत्तमच असतात, तिथले वॉर्ड्सही चांगलेच असतात, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये वंस. पण बोलताना जो दुजाभाव करताय ना तुम्ही, त्याबद्दल बोलतेय मी. नाही, मला माहिती मुक्ता तुम्हाला आवडत नाही, ती या घरची सून व्हायला तुम्हाला नकोय, पण तुमच्या रावदादांना आज तिनेच वाचवलंय, निदान हे तरी विसरू नका. माझं बोलणं तेवढं दिसतं ना तुम्हाला, पण त्यामागचा विचार कोणाला दिसतो का? भाऊ मला सांग, मुक्ताचा इन्शुरन्स आहे का? नाही ना? नाही, असणारच ना, असण्याचा संबंधच नाही. कसा असेल इन्शुरन्स? तिच्या घरचे पण इथेच राहतात, त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं तर तिची सेवा शुश्रूषाही तेच करतील ना, गोष्टी सोप्या होतील. ए अंबिके, जनाची नाही निदान मनाची तरी बाळग. मुळात आहे का जरा तरी? किती ही बाई द्वेष करते माझा. बोला बोला, सगळ्यांनी मलाच वाईट करून टाक. डॉक्टर कसा नाही आहे ना अजून, कोणी आणायला गेलंय का नाही काय माहिती. मोठ्या मालकीनबाई पण बाहेर गेल्यात, त्या पण घ्याय ना. मुक्ता बाळा, बाळा, मुक्ता बाळा, अगं तुला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाही. अगं वाचिन तू नीट, वाचिन वाचिन वाचिन. काय करू, काय करू, काय करू आता? जाऊन बघायला पाहिजे. कोण आहे तो माझा शत्रू? कोणाची एवढी हिंमत झाली? त्या भोयंदळ्यामध्ये बॉम्ब ठेवलाय हे मुक्ताला आधीच कसं काय कळलं?